इन्दसदवन्द्याणां तिहुवर्णहिदमधुरविसदवकाणम् अन्तातीदगुणाणं नमो जिनाणं जिदभवाणं। कुंद कुंदाचार्य भगवान की जय। पंचास्तिकाय संग्रह में गाथा नंबर 71-72 देख रहे। क्या बता रहे थे इसमें? जीव के अनेक प्रकार के भेदों का, जीव का अनेक प्रकार के भेदों से वर्णन कर रहे हैं। जैसे जीव एक है, जीव दो है, किस अपेक्षा से है, ये सब यहाँ पे बता रहे। गाथा पढ़ते एक बार। एको चेव महप्पा सोदुवियप्पोति लक्षणो हवदीं चदुसंकमणो भणिदो पंचगुणपहाणोय छक्कावक्कमजुक्तो उवजुक्तो सत्तभंगसभाओ अट्ठासोणवट्ठो जियोदहट्ठाणगो भणिदो। क्या बताया था अर्थ? महान आत्मा, महप्पा यानी महान आत्मा एक है। पूनम पुस्तक आहे का? शास्त्रास्त्र तर घेऊन बसायचं, म्हणजे त्याच्यामधलं समजतं वाचून। जीव एक है, दो प्रकार का है, 3 लक्षण वाला है, 4 संक्रमण यानी संक्रमण वाला है, 5 अग्र गुण प्रधान वाला है, 6 अपक्रम से युक्त है, 7 भंग सद्भाव से उपयुक्त है, 8 आश्रय वाला है, 9 पदार्थ रूप है और 10 स्थानगत है। ऐसे 10 स्थानों तक जीव का वर्णन किया है। इससे आगे हम अपनी बुद्धि से लगाकर समझ सकते हैं। जितने भी हो उतने पॉसिबल भेद लगा के असंख्यात अनंत भेदों तक हम देख सकते हैं। मतलब ये स्थानांग नाम के जिनवाणी का ऐसा कथन आता है। हर एक चीज़ का जो भी एक्सप्लेन करना है उसको अनेक संख्या की अपेक्षा से करते हैं। यहाँ पे एक क्वेश्चन पूछा है, इसलिए वर्णी जी ने ऐसा खुलासा करते हुए एक क्वेश्चन पूछा है कि भला इतना कहने की कोई खास ज़रूरत थी क्या कि जीव क्रम से 1 भाव वाला, 2 भाव वाले, 3 भाव वाले आदि है, और ज़रूरत थी तो 10 तक ही क्यों कहे, आगे क्यों नहीं बढ़े? तो इस वर्णन में 2 प्रयोजन है। एक तो जीव के कुछ विकल्प बताकर यह यत्न किया है कि जीव के संबंध में कुछ और प्रगट ज्ञान भी हो जाए। आपको जीव के भेद या उसके बारे में डिस्क्रिप्टिव वर्णन जो भी मिलने वाला है तो इस पर से प्रकट हो, ये एक उद्देश्य है। क्या बताया? जीव के कुछ विकल्प बताकर यह यत्न किया है कि जीव के संबंध में कुछ और ज्ञान प्रकट हो, और फिर मुख्य वर्णन करके एक वर्णन समाप्ति के पहले चूलिका रूप में वर्णन हुआ। यानी क्या? अभी तक जीव अधिकार चल रहा था तो वहाँ पर जीव अधिकार में ये सब कथन आ गया है। अभी तक जो भी आया तो उसका सारांश है। किसे बोलते हैं? चूलिका किसे बोलते हैं? अभी तक जो वर्णन किया उसका शॉर्ट में बताना, या मतलब जो वर्णन किया है, नहीं किया है, करने वाले हैं या करने योग्य है, उसका सब वर्णन जहाँ पे आता है उसको चूलिका बोलते हैं, जिसमें सारांश आता है। वही बता रहे। चूलिका उसे कहते हैं कि पहले कही हुई बात को भी कहना, पहले न कही हुई बात को भी कहना, और कुछ समन्वय मिलाकर उसका आखिरी कोई रूप बना देना, इसका नाम चूलिका है। क्या बताया? इसमें आया ना द्रव्य संग्रह की 27 गाथा में कि जो कहा है न कहा है, मतलब चिंतित, अचिंतित, अर्धचिंतित, सब जो भी विषय है वो सब उसका कथन करना
या जो बोला है नहीं बोला है सबका कथन करना जहाँ पे आ गया तो उसको बोलते हैं चूलिका। तो ऐसे इसलिए जीव का और थोड़ा आपको ज्ञान हो, प्रगट ज्ञान हो, इसलिए ये सब वर्णन यहाँ पे कर रहे हैं। अलग अलग माध्यम से, अलग अलग प्रकार भेदों से जीव कैसा है ये बताया। तो यहाँ पे जयसेनाचार्य जी की टीका देखनी थी हमें आज। अथ तस्य एव नव अधिकार कथित जीवास्तिकायस्य पुनः अपि 10 विकल्पैः 20 विकल्पैः वा विशेष व्याख्यानं करोति। अथ यानी बाद में नव अधिकारों में कहा हुआ जीवास्तिकाय का फिर से 10 विकल्पों के द्वारा या 20 विकल्पों के 20 भेद रूप से विशेष व्याख्यान करते हैं। 20 भेद अभी यहाँ पे बताए के देखते हैं। तो गाथा का अर्थ बताया अभी हमने कि 1 से लेकर 10 तक जीव के ये प्रकार क्यों बताए, तो ऐसा कथन हो सकता है, इसलिए जीव के ऐसे भी विकल्प या भेद हो सकते हैं, इसलिए ऐसे कथन करके बताया। अभी हमने कल बताया था कि ज्ञानावरण के जितने भेद है उतने प्रकार हम बोल सकते हैं। ज्ञान के भेद तो 8 है, तो वैसे ही और भेद करते जाओ तो मति ज्ञान के 336 भेद, श्रुत ज्ञान के विकल्प जो भी है, अवधि ज्ञान के भेद, मनपरे ज्ञान के 2 भेद, केवल ज्ञान, ये सब आवरण की अपेक्षा से भी जीव के अलग अलग टाइप हो सकते हैं। और मोहनीय की अपेक्षा बताना था मुझे, मोहनीय के भी कितने भेद हो गए, तो ये सब वर्णन आता है कहाँ पे, शायद कर्मकांड में, जहाँ बंध विच्छुति, उदय विच्छुति या बंध स्वामित्व, उनका उदय सत्व, ये इसका वर्णन जहाँ पे आता है ना, वहाँ पे स्थानों की चर्चा की है। कौन से स्थान में कौन सा जीव है, उसको कितने स्थान हो सकते हैं, ऐसे बताया वहाँ पे। मतलब स्थान मतलब भी जीव के प्रकार ही है उतने। तो जैसे मोहनीय के कितने भेद, पहले तो 2 भेद हो गए, दर्शन मोह और चारित्र मोह। दर्शन मोहनीय के 3 भेद हो गए, चारित्र मोहनीय के 25 भेद होंगे। तो उतने प्रकार के जीव, ऐसे उसमें भी और डिस्क्रिप्टिव देख सकते हैं हम, उसमें और भेद करके समझ सकते हैं। तो जहाँ तक आपको करना है, आपकी बुद्धि लगाकर आप वहाँ तक सोच सकते हैं, ऐसे भेद हो सकते हैं जीव के। तो यहाँ पे अभी जयसेनाचार्य जी क्या बता रहे देखते हैं। सर्व सुवर्ण साधारणेन षोडश वर्णिक गुणेन यथा सुवर्ण राशि ही एकः तथा सर्वजीव साधारण केवल ज्ञानादि अनंत गुण समूहेन शुद्ध जीव जाति रूपेण संग्रहणेन एकः च एव महात्मा। अथवा क्या बताया, एक क्यों है जीव, उसका वर्णन कर रहे हैं। सर्व सुवर्ण साधारणेन, समस्त जो सुवर्ण राशि है तो सामान्य रूप से उसको षोडश वर्णिक गुणेन, 16 ताव देते बोलते ना, 16 ताव वाला होने से, समस्त सुवर्ण सामान्य रूप से 16 ताव वाला होने से, यथा जैसे सभी सुवर्ण राशि एक सी होती है, सुवर्ण राशि ही एक हो, भले ही वो अलग अलग फॉर्म में हो, लेकिन सामान्य रूप से जब देखते हैं, संग्रहणे से बोलते हैं उसको, सुवर्ण तो सुवर्ण ही है, चाहे वो कान की डाली हो, क्या बोलते हैं आप, या कंगन हो, नेकलेस हो, जो भी सुवर्ण है वो जाति की अपेक्षा से एक ही है। फिर 16 दाव वाला होने से जैसे सभी सुवर्ण राशि एक सी होती है, उदाहरण दिया, तथा उसी प्रकार सर्वजीव साधारण केवल ज्ञानादि अनंत गुण समूह रूप शुद्ध जीव जाति रूप से या संग्रहणे की अपेक्षा से एक महान आत्मा है, यानी जीव एक है। क्या बताया, उसी प्रकार सर्वजीव सामान्य रूप से
केवल ज्ञानादि अनंत गुण समूह से शुद्ध जीव जाति रूप होने से संग्रहण की अपेक्षा से वह जीव महात्मा एक ही है। जीव एक क्यों है ये बताया। आगे अथवा और किस अपेक्षा से जीव एक है? सर्वजीव साधारण लक्षणेन केवल ज्ञान दर्शन उपयुक्तत्वात् परिणतत्वात् एकः। क्या बताया? सर्वजीव सामान्य लक्षण से केवल ज्ञान केवल दर्शन उपयोग से उपयुक्त होकर परिणमित होने से एक है। जो भी जीव केवल ज्ञान से परिणत है उनको सबको एक ही विवक्षा से संग्रह करके बताया कि जीव एक है, मतलब सभी केवल ज्ञानी है ऐसे जब बोलते हैं ना, तो आप वहाँ पे जीव एक है ऐसा कथन आया। केवल ज्ञान दर्शन की अपेक्षा से उससे परिणत होने से वो एक है। कश्चिद आह यथा एकः अपि चंद्रमा बहुषु जलघटेषु भिन्न भिन्न रूपः दृश्यते तथा एकः अपि जीवः बहुशरीरेषु भिन्न भिन्न रूपेण दृश्यते इति। अभी हमने वो सब देखा था, यही यहाँ पे कथन आया है। तो क्या बताया? जैसे कोई यहाँ पे पूछता है शंकाकार कि यथा एकः अपि चंद्रमा, जैसे एक भी है वो चंद्रमा तो भी बहु जलघटेषु अनेक जो जलघट है उसमें भिन्न भिन्न रूप से दिखता है। एक चंद्रमा है और आपने नीचे 50 बर्तन रखे हैं, 50 जल रखा है, तो उसमें उसका प्रतिबिंब दिखता है, तो वो भिन्न भिन्न दिखते हैं ना, हर एक में चंद्रमा है। तो वैसे तथा उसी प्रकार एक होकर भी जीव बहुशरीरेषु अनेक शरीरों में भिन्न भिन्न रूप से दिखता है, ऐसे किसी शंकाकार का कथन है। कौन है ये? अद्वैतवादी है। तो वो बोलता है कि जैसे वो चंद्रमा एक है और उसके अनेक रूप दिख रहे हैं, वैसे ही जीव एक है और वो अनेक शरीरों में दिखता है, भिन्न भिन्न रूप से दिखता है। एक ही जीव बहुत से शरीरों में भिन्न भिन्न रूप से दिखाई देता है, जैसे ना चरण टीका हिरवं पुस्तक है ना ते घ्या। तो उसका अभी परिहार करते हैं। परिहारम आह, देखा था हमने कल, ये क्या बताया था आंसर? जीव एक है या नाना है? चंद्र तो एक है फिर भी नाना दिख रहा है ना, वैसे जीव भी एक मानो, जो ब्रह्मा है ईश्वर है वो एक है, और यहाँ पे जो भी हम है वो सब उसके अंश है, उसके रूप है। तो अभी उसका कथन बराबर है या नहीं? शास्त्र तिथे ठेवू नका, पाय ठेवलेलं असतं ते मिळालं का पुस्तक तुम्हाला? तो परिहारम आह, परिहार करते हैं यहाँ पे। बहुषु जलघटेषु चंद्र किरण उपाधि वशेन जलपुद्गलाः एव चंद्र आकारेण परिणताः न च आकाशस्थ चंद्रमाः। क्या बताया? बहु जो अनेक जो जलघट है उसमें गिरा हुआ चंद्र का वो प्रतिबिंब उपाधिवश है। मतलब तुमचं गाथा बघावं लागेल मला, नाही पान नंबर माहिती, 77-78 गाथा आहे बहुतेक जयसेनाचार्यांची, एकोचेव महप्पा अशी गाथा आहे बघा। दोन गाथा एकत्र आहेत त्या। क्या बताया? समाधान में कहते हैं बहुत से जल से भरे घड़ों में चंद्र किरण रूप उपाधि के वश से जल रूप उद्गल ही चंद्रमा के आकार रूप से परिणमित हो जाते हैं, न कि आकाश में स्थित चंद्रमा। क्या बताया? वो चंद्रमा अनेक नहीं है, वो जो जल में प्रतिबिंब हो गया है ना, तो वो उपाधि के वश से नाना दिख रहा है। जो एक ही चंद्रमा है उसकी उपाधि से जल भी नाना चंद्रमा को दिखा रहा है। तो ऐसी उपाधि नहीं है जीव में। समझ में आया क्या क्या बताना है? काय सांगायचं हो?
दीपाली भाभी कुठे गेलाय आज? राणीताई काय समजलं? उपाधी कशाला म्हणायचं? चंद्र एकच आहे का त्याचा चंद्र एकच आहे का त्याचा प्रतिबिंब जे त्या एवढ्या भांड्यात पडलेलं आहे तसं जीव एकच आहे, खरं नाना रूपाने ते वेगवेगळ्या पर्यायामध्ये आपल्याला दिसत आहे. नाही नाही, हे तर त्यांचं म्हणणं झालं, आपण त्यांचं खंडन करतोय. आपण एक म्हणत नाही आहे, तो अद्वैतवादी म्हणतोय की जीव एक आहे आणि सगळ्यांच्या मध्ये ते त्याची रूपं आहेत असं त्याचं म्हणणं आहे. मग त्याचं खंडन करायचं आहे आपल्याला. म्हणजे त्यांनी सांगितलेलं उदाहरण आहे ते इथं लागू होत नाही ॲक्च्युली. हे आपण खुलासा करतोय. म्हणजे काय म्हणलं की जो एक चंद्रमा आहे त्याचं उपाधी म्हणजे काय, आरोप म्हणा किंवा काय म्हणायचं ते जोडलं जाते, दिसतंय असं त्याच्यामध्ये पडलेलं. उपाधी म्हणजे काय, बाहेरून जोडलं गेलेलं असं. मग उपाधीच्या वश झाल्याने त्या जलांमध्ये अनेक चंद्र दिसत आहेत, पण वास्तविक अनेक चंद्र नहीं हैं. समाधान में कहते हैं बहुत से जल से भरे घड़ों में चंद्र किरण रूप उपाधि के वश से जल रूप उद्गल ही चंद्रमा के आकार रूप से परिणमित हो जाते हैं, न कि आकाश में स्थित चंद्रमा वो अनेक चंद्र है वहाँ पे जल में, इसलिए वो अनेक चंद्र है क्या वहाँ पे आकाश में? ऐसा तो नहीं है, चंद्र तो वहाँ पे एक ही है. यहाँ उदाहरण कहते हैं यथा, हाँ, अत्र दृष्टांत माह, यहाँ पे दृष्टांत कहते हैं यथा देवदत्त मुख उपाधी वशेन. मिळालं का? मला दाखवा, तिथूनच दाखवा नुसतं. एकोचेव महपागात आहे. हां, मग त्याच्या खाली एक 5वी-6वी लाईन आहे संस्कृतमधली. त्याचंच हिंदी वाचले आता मी. यथा देवदत्त मुख उपाधी वशेन नाना दर्पणानां पुद्गलाः एव नाना मुख आकारेण परिणमन्ति, न च देवदत्त मुखम नाना रूपेण परिणमति. क्या बताया? कभी देखा है ऐसे सामने सामने अगर आईना रखे ना और इसमें आप बीच में अगर खड़े हो जाए तो कितने रूप दिखते हैं पता है आपको? काय म्हणले हो? दैगावला बघितलंय असं मध्ये प्रतिमा आहे आणि दोन्हीकडं आरशे आहेत. किती दिसतात ते एका आरशात बघायला गेलं तर? अनेक रूप दिसतात ना. मग तसं का? मग किती आहेत मध्ये? जी मूळ प्रतिमा आहे ती किती आहेत? एकच आहेत, पण प्रतिरूप किती दिसायलेत? अनेक दिसत आहेत. मग तसं सांगता येतं की ते अनेक दिसत आहेत म्हणून अनेक झाले का? नाही झाले. म्हणून सांगितलं ज्याप्रमाणे जिस तरह देवदत्त की मुख की उपाधि के वश से नाना दर्पणों में नाना अनेक दर्पणों के पुद्गल ही अनेक मुखों के आकार रूप से परिणमित हो जाते हैं, देवदत्त का मुख अनेक रूप से परिणमित नहीं हो जाता. काय होईल हो झालं तर? म्हणजे एक देवदत्त आहे आणि तो अनेक त्या आरशांमध्ये त्याचं प्रतिबिंब दिसतंय म्हणून अनेक देवदत्त झाले तर एकच आहे, तर त्याची आपत्ती येईल की अनेक अशी रूप होतील मग. तो इसलिए बताया कि देवदत्त का मुख अनेक रूप से परिणमित नहीं हो जाता है. जरी तिथं बाहेर रूप तुम्हाला दिसत आहेत अनेक, तरी सुद्धा अनेक नाही आहेत देवदत्त तिथं. देवदत्त तर एकच आहे. यदि उपाधी काय करायचंय? मुखाची उपाधी तेच ना. उपाधी म्हणजे आता बाहेरून जोडलं गेलं काय ते त्याला म्हणायचं उपाधी. जसं तुम्हाला कोणीतरी नेता म्हणून नाव ठेवलं, काय तुम्ही मुख्यमंत्री असं नाव ठेवलं, काय तुम्ही पंतप्रधान, हे याला म्हणायचं उपाधी. एक जोडलं गेलेलं बाहेरून जे त्याचं स्वरूप नाही आहे. मग तसं जे आरशामध्ये पडलेलं प्रतिबिंब आहे ना, ती उपाधी आहे ती आरशाची, त्या देवदत्ताचं मुखही. पण ते त्याचं रूप नाही आहे, ते खरं स्वरूप नाही आहे. मग ती उपाधी हटवली तर त्याचं रूप पण संपलं तिथून. म्हणजे अशी उपाधीच्या वश झाल्याने अनेक रूप दिसतील तुम्हाला, पण म्हणून ते अनेक नाही आहेत. तसंच चंद्रमा पण एक आहे, त्याच्या उपाधीच्या वश अनेक जलांमध्ये अनेक रूप दिसत आहेत त्या चंद्राचे, म्हणून काय ते अनेक चंद्र झाले नाहीत. मग तसं म्हणलं की यदि परिणमती
जर ते देवदत्ताचं मुख नाना रूप झालं असतं, एकच आहे आणि आरशांमध्ये अनेक रूप दिसतंय, जर ते अनेक रूप झाले, देवदत्ताचं तोंड जर अनेक रूप झालं, यदि परिणमती तदा दर्पणस्थं मुख प्रतिबिंब चैतन्यं प्राप्नोति न च तथा एकः चंद्रमापि नाना रूपेण न परिणमती इति. म्हणजे जर ते नाना झाले तर त्या आरशात पडलेलं त्या देवदत्ताचं मुखसुद्धा नाना रूप होईल चेतन रूप होईल म्हणावं लागेल, आणि तेवढे त्या देवदत्ताची रूप आहेत असं म्हणावं लागेल. पण असं तर होत नाही. चैतन्यम प्राप्नोती हे घेतलं ना, दर्पणामध्ये स्थित जे देवदत्ताचं मुख आहे तर ते चैतन्याला प्राप्त होईल. सभी दर्पणों के मुख रूप प्रतिबिंब चैतन्यपने को प्राप्त हो जाएंगे, किंतु ऐसा नहीं होता है. उसी प्रकार एक चंद्रमा भी अनेक रूप से परिणमित नहीं होता है. चंद्रमा एक आहे त्याप्रमाणे तो अनेक रूप होणार नाही. किंच न च एक ब्रह्म नामाकः अपि दृश्यते प्रत्यक्षेण यह चंद्रवत नाना रूपेण भविष्यति इति अभिप्रायः. एकचं खंडन करायचंय, जीव एक आहे हे सांगायलेत ना, पण सर्वथा एक नाही आहे. मग जर त्या अद्वैतवादीप्रमाणे तुम्ही पण जीवाला एक रूप मानलात तर त्यांच्या मताचा प्रसंग येईल. म्हणून विस्तार करतात आणखीन काय तर, एक ब्रह्म नावाचं असं कोणीही ईश्वर ब्रह्मा असं दिसून येत न दृश्यते, असं दिसून येत नाही. प्रत्यक्ष रूपाने असं कोणीही एकटा आहे, कोणीतरी ईश्वर, आणि तो सगळ्या सृष्टीचा करता आहे, त्याची सगळी आपण रूप आहेत, असं काही दिसून येत नाही. यह चंद्रवत नाना रूपेण भविष्यती, जो की चंद्राप्रमाणे नाना रूप झालेला आहे असं त्यांचं म्हणणं आहे ना. तर ते खंडन करून सांगितलं की असं एक ब्रह्म नाम का कोई भी प्रत्यक्ष नहीं दिखाई देता है जो चंद्रमा के समान अनेक रूप से हो जाता होगा, इति अभिप्राय है, ऐसा अभिप्राय है. समझ में आया? एनी डाउट? निखिली ते काय कळलं का? काय सांगितलं? म्यूट आहे तुम्ही, लय दिवस झाले. नाही समजलं तर विचारा. पुढे आता जीव दोन रूप आहे हे सांगायलेत. काय सांगायलेत तिथं गाथांमध्ये की समीक्षा स्थानांग रूपाने जीवाचं वर्णन करतायत. म्हणजे जीव एक आहे की नाही? आहे. दोन आहे, कसं आहे की दोन भेद घ्यायचे जीवाचे. संसारी मुक्त, त्रस स्थावर, दोन आहे. जीव तीन आहे की नाही? कुठले तीन? कुठले माहिती आहे? ते सगळ्या प्रकारांमध्ये तीन काय असेल ना ते सगळ्यामध्ये घालायचं, त्या रूप जीव आहे. जसं तीन काय आहे, काय काय आहे जीवामध्ये? तीन रत्नत्रय रूप आहे. उत्पाद वे ध्रुव, द्रव्य गुण पर्याय, अंतरात्मा बहिरात्मा परमात्मा, असे अनेक प्रकारांमध्ये लावलं. त्याला म्हणलं स्थानांग रूप जिनवाणी. एक आहे, दोन आहे, तीन आहे, चार आहे. जीवाचे किती प्रकार आहेत? तर असे अनेक प्रकार होऊ शकतात, जे काय तुम्ही घटित करणार तसं. सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चारित्र्य नाही ना लावताय ना, ते तर एक असतं. म्हणलं की मग रत्नत्रय पण ते एक असतं ना, ते म्हणजे सगळ्या जीवांमध्ये जेव्हा असेल तर तिन्ही पण असेल ना. हो ना. मग कुठल्याही जीवामध्ये नुसतं मतिज्ञान नसतं, मतिज्ञान श्रुतज्ञान पण असतं. कुठल्याही जीवामध्ये एकच कर्म नसतं, सगळे कर्म असतात. पण तरी सुद्धा विवक्षा करताना एक भेद घेतला आणि त्या रूप सांगितलं जीव, म्हणून ते त्या प्रकारामध्ये जीव आला असं सांगायचं आहे. मग काल सांगितलं ना जीवाचे ज्ञान किती प्रकारचे म्हण गाथा. द्रव्य संग्रहची गाथा म्हण की 8 प्रकारे. हां 6वी गाथा म्हण. 8 प्रकारे. हां 8 चदुनान दंसण सामण्णम
पुनदंसनम नाणम. म्हणजे 8 प्रकारांनी जीव आहे. मग 8 प्रकार कुठले घेतले हो? मग हेच घ्यायचं असे या अपेक्षेने. मग 8 प्रकार म्हणत असताना 8 मध्ये एक तो मतिज्ञानवाला जीव स्वतंत्र घेतला, श्रुतज्ञानवाला जीव स्वतंत्र घेतला. एका वेळी एका जीवाला 8 ज्ञान नसतात, कारण मिथ्या दृष्टी आणि सम्यक दृष्टीचे ते ज्ञान आहेत. पण तेवढ्या प्रकारांमध्ये जीव आढळू शकतो. एका वेळी एकाच ज्ञानोपयोग रूपाने परिणमन करणार आहे. मग त्या अपेक्षेने असे 8 कर्मांच्या अपेक्षेने किंवा 8 गुणांच्या अपेक्षेने, 8 ज्ञानाच्या अपेक्षेने अशा अनेक प्रकारांनी तिथं भेट करून सांगणार. जो प्रश्न काय होता? रत्नत्रय. हां, मी तर तेच उलट म्हटलं ना, दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चारित्र एक एक तर थोडी असतं. पण सम्यक दर्शन आहे की नाही त्याच्याकडं? सम्यक दर्शन आहे तर तेवढ्यातूनच अखंड एका जीवाकडं ज्ञान आणि दर्शन एका वेळी असतं का नसतं? असतं. मग इथं त्यांनी घेतलं ना 2 भेद करत असताना ज्ञान आणि दर्शनवाला जीव, 2 प्रकाराचा जीव म्हणून सांगता ना, त्यावेळेस इथं त्यांनी पुढच्या समयाला ज्ञान असतं. असं नाही एका वेळी तुमच्यामध्ये नाही पर्याय म्हणून दर्शन उपयोग नाही. तर सम्यक दर्शन म्हणजे चारित्र मोहनीयवाला दर्शन आहे ना. हो, आता सगळं चारित्रमध्ये चारित्र मोह नाही, ते दर्शन मोह आहे. नाही, मी काय सांगतेय की ज्ञान आणि दर्शन एका वेळीच आहे जीवाकडं. पण तुम्ही जेव्हा बघणार ना जीवाला एका भेदातून, त्यावेळेस ज्ञानवाला जीव म्हणून बघा तर तो एक भेद झाला, दर्शनवाला जीव म्हणून बघा तर तो एक भेद झाला. मग ते काय दोन्ही एका वेळी नाही आहे का? आहे ना. फक्त तुम्ही भेद करून सांगत असताना असं त्याच्यामध्ये फरक पडतो, एवढंच सांगायचं आहे. मग त्यांनी घेतलं नाही तर दुसरं 2 प्रकारचे जीव कुठले आहेत? दीदी, तरी सम्यक ज्ञान, सम्यक चारित्र आणि असं वेगवेगळं घेतलं तरी प्रत्येकाचं ज्ञान मध्ये फरक पडतो. त्या हिशोबाने घेऊ शकतो. दर्शन मध्ये विशुद्धी किती आहे प्रत्येकाच्या, तेच ना. भेद करत गेलात ना, अनेक भेद होणार. म्हणूनच की जरी तुम्ही औपशमिक सम्यक्त्ववाला जीव म्हणला ना, त्यामध्ये पण भेद येणार. शैक्षमिक सम्यक दृष्टी म्हणला तरी त्यात भेद येणार. शाईक सम्यक दृष्टी म्हणला तरी त्याच्यामध्ये भेद येणार. म्हणजे तुम्ही कराल तेवढे भेद होणार हो त्याच्यामध्ये. फक्त ती विवक्षा समजून घ्या काय सांगायचं आहे ते. म्हणजे त्या जीवाकडे सम्यक दर्शन आहे तर ज्ञान आणि चारित्र नाही आहे असं नाही. पण तुम्ही कोणत्या अपेक्षेने त्याला लक्षित करताय? सम्यक दर्शन वाला असं म्हणून सांगताय तर तो एक वेगळा भेद झाला. सम्यक ज्ञान वाला असं सांगताना तो वेगळा भेद झाला. आणि सम्यक चारित्र वाला असं भलेही तिन्ही एका जीवामध्ये एका वेळी आहे, पण तरी सुद्धा सांगितलं की तुम्ही त्याला कसं सांगायचं आता, भेद करून बघितलं. हो की, पण ते तिला समजेना ना. ती म्हणते की त्यावेळेस त्याच्याकडे तिन्ही पण आहे. नाही, जसं आता संसारी आणि मुक्त म्हणजे तो जीव आयदर मुक्त असेल किंवा संसारी असेल, दोन्ही एका वेळेस नसणार. किंवा अंतरात्मा, बहिरात्मा, परमात्मा हा जीव एका वेळेस एकच असेल. आयदर अंतरात्मा, आयदर परमात्मा किंवा बहिरात्मा. हो, ते सगळं एका वेळेस तर नसणार ना. नाही तसं नाही हो. तिला काय विचारायचं आहे? सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान आणि सम्यक चारित्र एका वेळी आहे ना त्या जीवाकडं, मग त्याला एक घ्यायचं का ना 3 रूप घ्यायचं? 3 भेदवालामध्ये घेणार काय? जेवढे एक्झाम्पल होते ते सगळे एक म्हणजे एका वेळेस एकच राहतं, दोन्ही बाकीचे नाही राहत. जसं की अंतरात्मा, बहिरात्मा आणि परमात्मा. आता ह्याचं परमात्मा असेल तर अंतरात्मा, बहिरात्मा नाही. हॅलो, ह्याचं सांगा आता. सम्यक दर्शन, ज्ञान, चारित्र सांगा. हा, म्हणजे तिच्याच डाऊट प्रमाणे मलाही पटतंय की तिने एका वेळेस आहे, मग त्यात भेद कसं काय असं. होय, तुम्ही तिच्या पक्षात आहे, मला वाटलं माझ्या पक्षात आहे. तिच्या पक्षात गेले विचार केल्यावर. होय, पक्ष बदललाय. म्हणजे काय सांगायचंय, कोणालाच एक्सप्लेन करताय ते करा. आता एका जीवा आपण वेगवेगळ्या मार्गाने जेव्हा वेगवेगळ्या मार्गाने जीव बघतो तेव्हा वेगळी अपेक्षा फक्त लावतो ना तिथे. म्हणजे एका वेळेस त्याच्याकडे त्या मार्गाना, त्या सगळ्या मार्गाना नाही आहेत का त्याकडे एका वेळी? मग आहेत ना आपल्याकडे सगळ्या मार्गाने आहेतच की.
पण तुम्ही तरी सांगता ना, मग तिथं वेगळं वेगळं सांगता ना. ज्ञान मार्गणेतून जीव कोण आहे, कुठं आहे, दर्शन मार्गणेतून तो कुठं आहे, गती मार्गणेतून कुठं आहे, हे ते वेगळं वेगळं वर्णन करता ना. वर्णनाच्या अपेक्षेने भेद आहे, त्या जीवामध्ये भेद नाही आहे. म्हणून सम्यक दर्शनातून वर्णन करत असताना तो औक्षमिक सम्यक दृष्टी आहे का क्षयक्षमिक आहे का क्षायिक आहे, हा भेद आला की नाही. मग त्याकडे काही सम्यक ज्ञान नाही आहे का, आहे, पण तुम्ही सम्यक दर्शनाचं वर्णन करताय म्हणून तो वेगळा झाला त्यातून. असं थोडंसं अजून वाचायला गेलं तर कळेल तुला. पण आता 2 प्रकारांनी कसं आहे हे सांगतायत. एक आहे हे सांगितलं आणि अन्यमतवादीचं खंडन केलं. आता 2 सांगतायत. दर्शन ज्ञान दर्शन ज्ञान भेदद्वयेन संसारी मुक्तद्वयेन भव्याभव्याद्वयेन वा सह द्विविकल्पः. भव्य अभव्यद्वयेन वा सह द्विविकल्पः. काय सांगितलं? दर्शन ज्ञान या 2 भेदाच्या द्वारे संसारी किंवा दर्शन ज्ञान हे भेद म्हणा, किंवा संसारी मुक्त हे 2 भेद म्हणा, किंवा भव्य अभव्य हे 2 भेद म्हणा, ह्याच्या अपेक्षेने जीव किती प्रकारचा आहे? 2 प्रकारचा आहे. मग असे अनेक काढू शकता. अजून सांग 2 कुठले प्रकार? असं आम्ही भरपूर काढले. जेव्हा विचार केला तर समजतं त्याच्यामध्ये की 2 कुठले प्रकार. अजून तर असं स्थावर आहे. अजून जीवाचं वर्णन करतोय ना. मग संज्ञेय संज्ञेय आहे, किंवा पुण्य करणारा पाप करणारा. बर पुण्यवाला पापवाला जीव, असं अनेक प्रकारांनी जिथं घालणार 2 भेदामध्ये तिथं 2 प्रकारचा झाला. पुढं 3 प्रकार सांगतात. ज्ञान कर्म कर्मफल चेतना त्रयेण वाचसमीक्षा उत्पाद व्यय द्रव्य त्रयेण ज्ञान दर्शन चारित्र त्रयेण वा त्रिलक्षण भवती. सांग 3 कुठल्या कुठल्या अपेक्षेने सांगितलं? 3 प्रकारची चेतना आहे त्या अपेक्षेने. ज्ञान चेतना, कर्मचेतना आणि कर्मफल चेतना रूपाने 3 प्रकारचं आहे, किंवा कर्म उत्पाद वेद रूपाने 3 प्रकारचं आहे. अजून ज्ञान दर्शन चारित्र्याच्या अपेक्षेने 3 प्रकारचं आहे. अजून द्रव्य गुणपर्यायाच्या अपेक्षेने 3 प्रकारचं आहे. अजून तिथं नाही आहे. अजून आता सांगितलं सगळं अंतरात्मा, बहिरात्मा, परमात्मा, सम्यक दर्शन, सम्यक सम्यक चारित्र. अजून काय काढलो होतो आपण? 3 भरपूर काढलो होतो. तीन बलवाला बर. नंतर मनोबल, वचन बल, मनोयोग, वचन योग, काय योग वाला. अजून औदारिक वैक्रिक कर्म. भूत वर्तमान भविष्य के जीव. बर. 3 कालवाला. ठीक आहे. 3 लोकवाला. म्हणजे असा वेगवेगळ्या अपेक्षेने वेगवेगळे प्रकार घटू शकतात 3 मध्ये. 3 परिणामवाला. 3 परिणाम कुठले? बर. 3 उपयोग त्या अपेक्षेने 3 उपयोगवाला, किंवा 3 परिणामांचे भेद त्याचे. पुढं स्थावर विकलत्रय त्रस. ते काढलं होतं ते आपण. स्थावर विकलत्रय आणि त्रस. 3 गुप्तीवाला, 3 गुणव्रतवाला, असे वेगवेगळे प्रकार काढले होते. पुढं ते प्राकृत असं ते नाही वाचायचं, संस्कृत वाच. यद्यपि उत्तम मध्यम जगन्य. उत्तम मध्यम जगन्य. होय, बरोबर आहे. उत्तम मध्यम जगन्यवाला जीव म्हणजे जिथं कुठं आपण भेद घेणार त्याच्यामध्ये हे 3 प्रकार येतात. जसं व्रत घेतलं असेल तर कुठल्या प्रकारामध्ये, देशव्रत असतील तर उत्तम, मध्यम आणि जगन्य, अशा 3 प्रकारवाला. म्हणजे असं आता कुठं कुठं कसे भेद आहेत तसं समजून घ्या. कुठे? चिदानंद एक सिद्धगती स्वभावः व्यवहारेण
सन कसं वाचायचं? मिथ्यात्व रागादी परिणतः सन नरकादी संक्रमणः भणितः. मग आता 4 प्रकारचा कोण आहे? 4 प्रकार वालामध्ये कोणाला गर्भित करणार? यद्यपि जरी शुद्ध निश्चयाने निर्विकार चिदानंद एक लक्षणवाला सिद्धगती स्वभावाला आहे जीव, म्हणजे एक आहे, तरी सुद्धा व्यवहाराने मिथ्यात्व रागादीने परिणत असताना नरकादी 4 गतीमध्ये संक्रमण करणारा म्हणला जातो. म्हणून 4 प्रकारवाला आहे. गतीच्या अपेक्षेने 4 प्रकारवाला. अजून सांग 4. लोक सांग. असा आम्ही क्विज घेणार आहे माहिती. सम्यक्त्वाच्या अपेक्षेने मिथ्यात्व, औपशमिक, औपशमिक आणि शाई. ना असं नसतंय. मग ते सम्यक्त्वाचे भेद करायला गेला की 6 भेद होणार. किती होणार? 5 भेद येणार ना सम्यक्त्व मार्गामध्ये. 6 भेद येणार तिथं. 4 आयुवाला आणि 4 कषायवाला. 4 कषायवाला, 4 आयुवाला, 4 विकथा. 4 विकथावाला. बरं, अजून काय घेतलं होतं? 4 ध्यानवाला, 4 मोडवाला. नवीन 4 ध्यानवाला पण. 4 ध्यानवाला सांगितलं की तुझ्याकडं आहे. सांग द्रव्यसंग्रहमध्ये. अनंत चतुष्टयवाला. बरोबर. अजून तुझ्याकडे आहे द्रव्यसंग्रहमध्ये. सांग 4 प्राणवाला म्हण. तिक्काले चदुपाणा. 4 प्राणवाला जीव. मग त्याच्यामध्ये 10 प्राण आले. कोण काय म्हणलं मी नाही ऐकलं. भावर, रस आणि पंचेंद्रिय संज्ञा सौती. बरं, जे काय तुम्ही कराल भेद तसे. 4 शिक्षाव्रतवाला जीव. तर हे असे भेद करत समजून घ्या. तेवढे प्रकार होतात. पुढे एक वाक्य पूर्ण करू. जोरात वाच. द्वय लक्षणः तथापि सामान्येन औदैकादी पंच अग्रगुणप्रधानः च. जरी निश्चयाने सगळीकडे हे सांगायला लागलेत, जरी तुम्ही व्यवहाराने त्याच्यामध्ये भेद करताय तरी निश्चयाने तो एकटाच आहे जीव. यद्यपि जरी निश्चयाने क्षायिक शुद्ध पारिणामिक भाववाला 2 भाव लक्षणवाला जीव आहे, तरी सुद्धा सामान्य रूपाने औदैकादी 5 अग्रगुणप्रधानवाला आहे. म्हणजे 5 भाव कुठले जीवाचे? औदैक, औपशमिक, क्षायक्षमिक, क्षायिक आणि पारिणामिक भाववाला आहे. मग सगळे भाव जरी भेद जरी कराले तरी सुद्धा त्याच्यामध्ये मी एकटा आहे, त्याच्यापासून भिन्न आहे, एक रूप आहे ह्याची जाणीव केलं तर त्या भेदातून सुद्धा आपल्याला अभेदाकडे येता येतं. म्हणून भेद शिकवायचं नाही आहे, ॲक्च्युली त्यातून अभेद दाखवायचं आहे तुम्हाला, पण आपण त्या भेदातच अडकून बसतो. भेद शिका नाही असं नाही, पण त्या भेदातून पुढं जाऊन त्या भेदाने रहित असणारा तो जीव जाणणं हे प्रयोजन असावं. उद्या हो जाणा 4 गतींच्या अतीत निर्गती स्वरूप जाणा. 4 कषायांनी रहित निष्कषाय जीव जाणा. संसाराने रहित, कर्माने रहित, विभावांनी रहित शुद्ध जीव जाणा. रत्नत्रय संपन्न स्वरूपोहम चैतन्य स्वरूपोहम. ओम विसर. नमो